हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 11 विश्वरूप दर्शन योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ एकादशोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 11 श्लोक क्रमांक 18. त्वमक्षरं परमं वेदितव्यं त्वमस्य विश्वस्य परन्निधानं त्वमव्ययः शाश्वतधर्मगोप्ता सनातनस्त्वं पुरुषो मतो मे. माझ्या मते तू परम अक्षर आहेस. तू जाणून घेण्यास योग्य आहेस. तूच विश्वाचा एकमेव आधार आहेस. तू अविनाशी आहेस. तू शाश्वत धर्माचा रक्षक आहेस. तू सनातन पुरुष आहेस. माझ्या मते अर्जुनाला भगवंत श्रींचे विश्वदर्शन झाल्यावर त्यांची जी सत्य ओळख त्याला झाली आहे ती तो येथे सविस्तर सांगत आहे. परंतु हे सांगण्यात एक गोष्ट पाहण्यासारखी आहे. अर्जुन म्हणत आहे की हे त्याचे वैयक्तिक मत आहे. हे महत्त्वाचे आहे. जेव्हा साक्षात्कार होतो तेव्हा जे काही दर्शन होते ते प्रत्येकाला निराळे होते. दोन साक्षात्कारी व्यक्तींचे दर्शन एकाच प्रकारचे असेलच असे नाही. किंबहुना प्रत्येक साक्षात्कारी भगवंत श्रींना त्याच्या कुवतीनुसारच जाणत असतो. परम आत्मा सर्व बाजूने अनंत पसरलेला आहे. हे एक शिखर आहे असे समजा. हे शिखर कोणत्याही बाजूने सर करता येते. त्यामुळे त्यावर जाण्याचा प्रत्येकाचा मार्ग आणि त्यामुळे त्याचा अनुभव हा निराळाच असतो. यास्तव अर्जुन माझे मत असे म्हणत आहे. हेच एकमेव मत. परमात्मा दर्शन याच प्रकारे व्हायला पाहिजे असा कोणाचा गैरसमज होऊ नये असा माझ्या मते असे सांगण्यात हेतू आहे. ज्याने त्याने परमात्मा ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे साधनेप्रमाणे दर्शनाप्रमाणे जाणावा. तू परम अक्षर आहेस. क्षर म्हणजे झीज किंवा नाश होणारे. परमात्मा विनाश आहे. त्याची झीज होत नाही. तो जसा आहे तसाच सदा सर्वदा आहे आणि यापुढेही तो तसाच राहणार आहे. तू जाणून घेण्यास योग्य आहेस. आजकाल आपण भौतिक ज्ञान म्हणजे विद्वत्ता पांडित्य असे मानतो. परंतु एक लक्षात घ्यावे की कितीही आधुनिकातील आधुनिक असे तथाकथित ज्ञान हे नेहमीच अन्न वस्त्र निवारा या सभोवती फिरत असते. जर मनुष्याने असे केले तर त्याच्यात आणि मनुष्येतर प्राण्यांत फरक तो काय राहिला. हे ज्ञान सर्वच सजीवांना असते. लता पल्लवीही अन्न शोधून काढतात. पशुपक्षी त्याचे संरक्षण करतात. सर्वच आसरा शोधतात आणि राहतात. यामुळे स्वतःचे आत्मज्ञान होणे हे सर्वात श्रेष्ठ असते. तेच सत्यज्ञान आहे. बाकी सर्व अज्ञान आहे. यास्तव परमात्मा जाणून घेणे हेच योग्य ज्ञान आहे. तू विश्वाचा एकमेव आधार आहेस. आत्मतत्व हेच सर्वाचे मूळ आहे. यामधूनच चर अचर सजीव निर्जीव अशी यच्च यावत सर्व सृष्टी निर्माण झाली आहे. आत्मतत्वामुळेच सृष्टी टिकून असते. आत्मतत्वातच तिचा लय होत असतो. आत्मतत्वातच लय झालेल्या सृष्टीचा पुन्हा उदय होत असतो. तू अविनाशी आहेस. तू कधीही नाही असे होणार नाही. तुझी नुसती झीज होत नाही असे नाही, तर तू नेहमीच जसा आहेस तसाच असणारा कायम सदा सर्वदा आहेस. तू शाश्वत धर्माचा रक्षक आहेस. प्रत्येकाचा स्वधर्म निराळा असतो. हा जन्मावर अवलंबून नसतो. तो ज्याच्या त्याच्या संचिताने ठरत असतो. देश काल परिस्थितीने ठरत असतो. हाच प्रत्येकाचा शाश्वत धर्म असतो. तो ज्याचा त्याने पाळायचा असतो. अशा धर्माविरुद्ध अन्याय होऊ लागला की अशा धर्माचे रक्षण तू करतोस. तू सनातन पुरुष आहेस. सनातन म्हणजे प्रथमपासूनच असलेला, त्याच्या आधी असे काहीही नसलेला, ज्याला आरंभ नाही असा, जो सदा सर्वदा आहेच असा.
पुरुष म्हणजे या विश्वनगरीत राहणारा, पुरुष म्हणजे एकमेव महासत्ता असलेला असा प्रथम एकमेव पुरुष फक्त तूच आहेस. हरिओम.